म्हणजे हातात नाहीये पण विचार करण्याची गोष्ट आहे. आणि वुमेन वर्सेस वुमेन जसं मी म्हटलं की बायकांना खाली ओढतात. त्यामुळे चूज युअर मदर इन लॉ व्हेरी वेल, चूज युअर फ्रेंड्स व्हेरी वेल, राईट. दे मेक अ लॉट ऑफ डिफरन्स. आय एम लकी, माझी आई माझ्यावर छान आहे, सगळं छान. हाऊ मेनी विमेन आर दॅट लकी? ओके. ॲटिट्यूड्स जे मला वाटतं मध्ये आता डॉक्टर खरात म्हणाले की डेन्सिटोमेट्री करा, त्याच्यात ॲटिट्यूडचा प्रश्न आहे की मला अनेक बायका माहिती आहे की विचार न करता 5 ते 10 हजार साड्यांवरती दागिन्यांवरती खर्च करतात, पण त्यांना हेल्थ पॅकेज करायला बोलवलं तर मोजतात. ह्या टेस्टचे किती कमी होतील का, आजच करायला पाहिजे का, वेळ नाहीये, एकच दिवसात होईल का, 1.5 दिवसात सगळं होईल का. पण साड्या बघायला कितीही दुकानं फिरतील. ह्याचं कारण असं की हेल्थ इज नॉट टँजिबल. कोणाला दाखवणार आरोग्य? साडी कशी छान दिसते, दागिने सुंदर दिसतात. सो दॅट इज व्हॉट आय कॉल एज ऑड प्रायोरिटायझेशन. माझ्या प्रायोरिटीज काय आहेत आयुष्यात, या चुकीच्या आहेत. आणि कन्फर्मिंग टू एक्सपेक्टेशन्स, म्हणजे माझ्या नवऱ्याला मी कशी पाहिजे, माझ्या सासूला मी कशी पाहिजे, सोसायटीमध्ये मी कशी दिसली पाहिजे, मी कशी छान दिसायला पाहिजे, जसं मला टीव्ही सांगते तसेच माझे लुक्स पाहिजेत. आणि ह्या बाबतीत एक जस्ट मला आठवलं, मेरिल स्ट्रीप म्हणून तुम्हाला ऍक्ट्रेस माहितीये, फार फार छान काम करते, म्हणजे काही प्रश्नच नाही. तिने अमेरिकेत एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल केलं अशासाठी की व्हॉट दे आर डिपिक्टिंग ऑन टीव्ही एज मॉडेल्स, एज थिन मॉडेल्स, हे लहान मुलींवरती ह्याचा फार वाईट परिणाम होतो. तिच्या 3 मुली आहेत आणि त्या सर्व मुलींवर जो परिणाम होतो की मी अशीच दिसले पाहिजे. सो दिस इज अ पब्लिक इंटरेस्ट मॅटर अँड इट शुड बी टेकन अप दॅट यू कॅन नॉट कीप शोईंग धिस ऑल द टाइम ऑन टीव्ही. कन्फर्मिंग टू नो द लास्ट लाईन, कीपिंग द मेल इगो सॅटिस्फाईड. खरी गोष्ट आहे या. इफ यू डोंट कीप द मेल इगो सॅटिस्फाईड बॉय यू आर इन ट्रबल. मला याचं परत ट्रान्सलेशन नाही करता येणार, आय एम सॉरी. पण मेल इगो जो आपण म्हणतो, मला वाटतं सगळ्यांनाच हा शब्द माहिती आहे. मेल इगो, फिमेल नाही, मेल इगो, राईट. सो कीपिंग द मेल इगो सॅटिस्फाईड इज अ वुमन्स बिग टाइम जॉब अँड बिलीव्ह मी शी विल डू एनिथिंग टू डू दॅट. ओके. द मल्टीटास्किंग एक्सपर्ट ह्या कोण आहेत चित्रामध्ये? बरं, माझी समजूत एखाद्या चुकीची असेल, पण ह्या गॉडेस ज्या आहेत त्यांनी कोणाला तरी मारलं होतं नाही का, नाही का? बरोबर आहे. तर मला असं विचारायला मनात की जर तिच्या हातात घड्याळ असतं आणि तिच्या मनात असा विचार आला असता, अरे माझ्या मुलीला शाळेतनं पिकअप करायचंय, तर ती हे करू शकली असती का? You see, to be effective, you have to be focused. Okay, all women, regardless, are multitasking expert. आपले असे 10 हात चालू असतात. घर सांभाळणं, सोशल लाईफ सांभाळणं, हे सांभाळणं, चिल्ड्रन मॅनेजमेंट. हाऊ कॅन यू बी फोकस्ड? इज इट इवन पॉसिबल? त्यामुळे माझी खास याच्या बाबतीत समजूत आहे की जोपर्यंत मॅन वुमन फॅमिली आहे तोपर्यंत वन पार्टनर हॅज टू बी फोकस्ड अँड वन हॅज टू बी मल्टी फोकस्ड, नाहीतर घरच राहत नाही. ओके. 2 माणसं जर बाहेर पडत राहिली, कुठून काय होणार? त्या ह्याच्यात काय होतं? ऑब्विसली वी आर द वीकर सेक्स. सो यू ऑल्सो डिसाइड. मी म्हटलं ना, आपल्यालाच खात्री झाली आहे की दो वी आर बायोलॉजिकली स्ट्रॉंगर, वी आर द वीकर सेक्स. सो वी टेक द इझी ऑप्शन आउट, कीपिंग द मेल इगो सॅटिस्फाईड. ऑल राईट. नवीन टर्मिनॉलॉजी डोमेस्टिक इंजिनियर आहे, हाऊसवाईफ नाही. आणि ह्याला एक व्हॅल्यू दिली पाहिजे. दिस इज पॉलिटिकली करेक्ट. ओके. हाऊसवाईफ नो मोर इज. ऑल राइट. जोक सांगू पटकन या. एक बंदा था, उसकी बीवी गुजर गई, अंतिम संस्कार करते घर चल रहा था, बीच रास्ते में दिखाई दिया, बिजली चमकी, बादल गरजे, बारिश हो गई जोर से, बंदा बोला पहुंच गई ऊपर. ओके. So as I was saying, losing focus on our priorities in life. हा फोकस जोपर्यंत नाही आहे ना तोपर्यंत achieving as is defined and wanted by society is not possible. हा मी पूर्ण सेक्शन स्किप करते because I think we are really short of time, पण it's very relevant. I will just stay on this slide for a minute. जर स्ट्रेस म्हणाला तर तणाव आपल्या सगळ्यांना असतो आणि तो पण आपल्या वाटेत येतो. त्याच्यात काही इमोशन्स आहेत. एक म्हणजे जेलसी. आपल्यापैकी कोणी असं आहे की जे जेलस नसतात? व्हॉट अ वेस्ट ऑफ टाइम. यू आर नॉट जेलस एव्हर. वंडरफुल. आध्यात्मिक. पण खरी गोष्ट अशी आहे, यू प्रॉबेबली हॅव रीच दॅट पॉइंट. पण एक वेळ अशी असते की मला वाटतं सगळ्यांनाच जेलसी कधी कधी असतेच नाही का. आणि किती प्रमाणात आहे ही गोष्ट वेगळी, पण एक ठराविक वय असतं जेव्हा ती जास्ती असते. आणि एकच मी मुद्दा मांडीन इथे की देर इज अ टाइम फॉर एव्हरी वन अँड देर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग.
त्यामुळे जेलसी इज अ टोटली नेगेटिव्ह अँड युजलेस इमोशन दॅट पीपल कॅरी फॉर नो रिझन. फिअर, इतकी भीती असते सगळ्या गोष्टींची की त्याच्यामुळे आयुष्य जगणंच विसरून जातात. एक माझ्या मैत्रिणीचा नवरा ट्रेकला गेला, इतकी भीती तिला की हा मरणार. म्हणे कधी गेलास, कुठे पोचलास, बसमध्ये बसलात का, आता वरती चढताय का, खाली उतरताय का, त्याच्या मित्राला फोन, तुमच्या बरोबरच आहे की नाही. ओके, सो फिअर ऑफ एव्हरीथिंग, फ्रॉम लुझिंग युअर हजबंड टू लुझिंग युअर हजबंड लाईफ, फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू दर इज फिअर इन एव्हरीथिंग. सो गोइंग फर्दर, as I said, I'll skip all this. I do want to tell you one joke which is very relevant though. मी फोकस म्हटलं तर त्याच्यात एक मला जोक आठवला त्याच्याबद्दल. एक मुंगी असते चींटी, तिचं हत्तीवरती प्रेम पडतं, म्हणजे ती हत्तीच्या प्रेमात पडते. मित्रमंडळ फार आनंदात, अरे काय तुला नवरा मिळाला, राहायला पण प्रॉब्लेम नाही, जागात जागा, अँड सो ऑन अँड सो फोर्थ, प्रोटेक्टिव्ह, राईट, सो बिग. पण आई वडिलांना काही स्थळ पटेना, कारण मुलाचे दात पुढे होते. टू जस्ट कन्वे अ मीनिंग टू यू की कधी कधी आपण ही छोटी गोष्ट बघतो आणि मागचा हत्ती विसरून जातो. ओके, आणि वी लूज फोकस ऑफ व्हॉट इज इम्पॉर्टंट इन लाईफ. ओके, अँड दिस इज ॲज ॲप्लिकेबल टू मेन ॲज विमेन. लाईफस्टाईल्समध्ये मी एकच गोष्ट म्हणेन, आपण सगळं फिजिकल फिटनेस, आता डॉक्टर म्हणाले आपण जिममध्ये जाणं वगैरे, पण माइंड जिममध्ये जरूर जा दररोज. ओके, दॅट विल कीप यू इन बेटर शेप इन ऑल वेज. माइंड जिमचा अर्थ विचार करणं, थिंकिंग, ऑर टू रिअली एक्सरसाइज युअर ब्रेन. तर हे लेक्चर एकदा दिलं होतं कुठेतरी, ते एक बाई मला म्हणाली, डॉक्टर तुम्ही माइंड जिम म्हणालात म्हणजे काय. तर मला जरा प्रश्न पडला की काय उत्तर द्यावं. पण अगदी सिंपल भाषेत जर सांगायचं झालं तर कॉन्स्टंटली एक्सरसाइज युअर माइंड बियॉन्ड युअर सेल्फ. स्वतःचा सारखा विचार नका करू. तुम्ही आज एक हातात पेन्सिल घेतलीत तर त्याचा विचार करा, अँड टेक द कनेक्टेडनेस. आपण म्हणतो की पेन्सिल कसली बनली आहे, वुडची. हे वुड कुठून आलं, कुठल्या झाडांचं, काय टाईपचं असतं, पेन्सिलीचा उपयोग काय, शीश पेन्सिल म्हणजे काय, हल्लीच्या नवीन पेन्सिल्स कशा. आय एम जस्ट सेइंग दिस इज माइंड एक्सरसाइजेस, आणि यू विल फाइंड दॅट एव्हरीथिंग इन द युनिवर्स इज कनेक्टेड. ओके, हा तुम्ही एक्सरसाइज एकदा करून बघा. आणि आय गो ऑन फर्दर. लाफ्टर बद्दल काय सांगायचं. व्हॉट इज द हाईट ऑफ पॉझेसिव्हनेस. कॉन्स्टिपेशन. आय थिंक दॅट्स रिअली स्वीट. ओके, तर आय गो ऑन विथ दिस. आणि लाफ्टर बद्दल आय एम गोइंग टू स्किप ऑल दिस. क्लिअर द क्लाउडेड माइंड. श्रेक हा पिक्चर पाहिलाय कोणी. श्रेक, हा एकटाच तो, मी आणि तू दोघच जण आपण पाहिलाय पिक्चर, डॉक्टरांनी पण पाहिलाय 3. तर एनिवे दॅट पिक्चर इज देअर, कारण ही दिस थॉट हॅज बीन बॉरोड फ्रॉम श्रेक. आणि त्याच्यात दर इज वन डायलॉग अबाउट अनियन्स आणि पीलिंग युअर लेयर्स. मला वाटतं आपल्या सर्वांचा कोर जो असतो, आत जे असतं, हे सर्वांचं प्युअर आणि उत्तम असतं, पण आपण त्याच्यावरती लेप लावत राहतो. रागाचे, जेलसीचे, काळजीचे, हेट्रेड, एक्सपेक्टेशन अँड सो ऑन. अँड आय थिंक व्हेन यू रिअलाइज दॅट, you need to take out all these layers one by one. Work on each of your negative emotions till you reach the heart which is really poor.